उरणच्या पिरवाडी समुद्रात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। पिरवाडी समुद्रात 4 तरुण पर्यटक अडकलेले होते। समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर हे पर्यटक अडकलेले। सागर रक्षक दलाच्या मदतनीसांनी बोटीने पर्यटकांना सुखरूप वाचवलेले। 4ही पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर आणलं गेलेलं आहे। पर्यटक मुंबई आणि नवी मुंबईतले रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। तर उरणच्या पिरवाडी समुद्रात हे पर्यटक अडकलेले होते आणि या 4ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे। पिरवाडी समुद्रात हे 4 तरुण पर्यटक अडकलेले होते। समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर हे पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर तटरक्षक दलाच्या जे काही मदतनीस होते त्यांनी बोटीने पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलेले आहे। 4ही पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर आणलं गेलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्या सोबत आहेत। स्वाती, उरणच्या पिरवाडी समुद्रात हे पर्यटक अडकलेले होते, नेमकं काय घडलेलं होतं? नवी मुंबई आणि मुंबईतले हे तरुण आहेत, कॉलेज तरुण आहेत आणि हौशी पर्यटक आपण म्हणतो त्या पद्धतीने हे सकाळी पिरवाडी समुद्रकिनारी गेले होते। त्यावेळेला अहोटी होती, त्याच्यामुळे खडकाळ भाग होता, त्या खडकाळ भागावर ते गेले। पण भरती सुरू झाली आणि त्यांना लाटांचा अंदाज न आल्यामुळे भरतीमुळे ते भर समुद्रात 300 मीटर अंतरावर ते समुद्रात अडकले होते। ही बाब तटरक्षक दलाच्या जे कार्यरत असतात त्यांना लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ तिथे बोटीने जात त्या अडकलेल्या ज्या तरुणांना त्यांना बाहेर काढलेले आहे। एकंदरीतच होतेची वेळ होती, त्यामुळे ते चालत त्या दगडांपर्यंत गेले, परंतु त्यानंतर भरतीतली वेळ आल्यामुळे त्यांना कळलं नाही की कशामुळे पाणी भरलं गेलेलं आहे आणि ते भर समुद्रात अडकले गेले। परंतु त्याच वेळात तटरक्षक दलाने तिकडनं बंदोबस्त चालू होता, त्यांचा पाहणी चालू होती। त्यावेळेस त्यांना हे तरुण अडकलेले दिसले आणि त्यांना तात्काळ त्यांनी बाहेर काढलेलं आहे। धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।